एक मोठी बातमी ती अमरावती जिल्ह्यात लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळत आहे। अमरावती जिल्ह्यात लोकशाही मराठीच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळत आहे। लोकशाहीच्या बातमीनंतर गावात रुग्णांसाठी आता बेडची व्यवस्था करण्यात आली आहे। जामली गावात रुग्णांसाठी बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे। डेंग्यू बाधित रुग्णांवर जमिनीवर उपचार होत होते, मात्र लोकशाही मराठीने याची दखल घेत बातमी दाखवली। लोकशाही मराठीच्या बातमीनंतर आरोग्य यंत्रणेला आता खडबडून अशी जाग आलेली आहे। अमरावतीतील आरोग्य व्यवस्थेचं भीषण वास्तव चव्हाट्यावर आलं होतं। डेंग्यू बाधित रुग्णांवर जमिनीवर उपचार करण्याची वेळ आलेली होती। रुग्णांवर जिल्हा परिषद शाळेत उपचाराची वेळ आली। पुरेशी व्यवस्था नसल्याने डॉक्टरांकडून जमिनीवर उपचार करण्यात येत होते। मेळघाटातील जामली आर या गावातील हा संपूर्ण धक्कादायक प्रकार आहे। आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचं मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष होतं। लोकशाही मराठीने ही बातमी दाखवल्याच्या नंतर आता त्याचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। लोकशाहीच्या बातमीपूर्वी आणि बातमीनंतर दोन्ही दृश्य आपण पाहतोय। रुग्णांसाठी तातडीनं व्यवस्था करण्यात आली आहे, बेडची व्यवस्था करण्यात आली आहे। याआधी डेंग्यू बाधित रुग्णांवर जमिनीवर जे उपचार होत होते, मात्र लोकशाही मराठीच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळत आहे। बातमी दाखवल्याच्या नंतर मात्र आता या रुग्णांसाठी बेडची व्यवस्था करण्यात आली। दृश्य आपण पाहतोय अमरावतीच्या जामली गावात रुग्णांसाठी बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे। डेंग्यू बाधित रुग्णांवर जमिनीवर उपचार होत होते, मात्र लोकशाही मराठीने बातमीची दखल घेतली। मात्र त्यानंतर आता या सर्व रुग्णांसाठी बेडची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।